बालाजी नगरचा विकास जवळजवळ 40 वर्ष झाला. तिथले नगरसेवक झाले, महापौर झाले, इथून 40 वर्षामध्ये एक माणूस त्याने नगरपालिकेत कामाला लावू शकला. आणि पुन्हा पुन्हा त्याने तोंड वरी करून मतं मागायला येतात. त्यांना लाजी कशा वाटत नाहीत आम्हाला हे विचार पडला. एक उद्योगधंदा दिला नाही कुणाला कामधंदे नाहीत लोकांना. बेकारी वाढत चालली, वस्तीत गुन्हेगारी वाढत चालली, चोर वाढत चालले. आणि सरळ इथे झोपडपट्टी आम्हाला मतं द्या म्हणतात. हा प्रश्न कुणी सोडवला पाहिजे? मग नगरसेवक 40 वर्ष होतात या ठिकाणी, 10 वर्ष काही नगरसेवक आहेत. कुठलाच प्रश्न त्यांनी आमच्यातला सोडवलेला नाही. मग कुठल्या तोंडाने ती मतं मागायला त्या ठिकाणी? थोडे तरी त्याला लाजी वाटले पाहिजे. बालाजी नगरच्या प्रत्येक झोपडपट्टीचा प्रश्न असे आहेत. मतं मागायला येणाऱ्याने पहिले काय कामं केले हे त्यांनी सांगून द्यावं. 40 वर्षामध्ये एक माणूस कामाला लावू शकला नाही म्हणलं तो पुन्हा पुन्हा अजून मतं मागायला येतोय. मग त्यांनी काय लागेल त्याला गुंडाळले काय उमेदवारांनी? हा पैसे द्यायचे मत विकत घ्यायचे प्रश्न एवढा राहिलाय का? म्हणून लोकांनी पैसे बी घ्या. तुम्ही कोणाला मतं द्यायची? योग्य माणसाला द्या. तुम्हाला आपलं योग्य वाटेल, गरीब असेल तर चालेल अशा माणसाला मतदान आमच्या बारामतीच्या लोकांनी, शहरातल्या लोकांनी करावं. बालाजी नगरचा विकास झाला का नाही? विकासच झाला नाही. कुठला विकास आहे? विकास हा प्रश्नच नाही त्यांच्याकडे. सुख सुविधा काय आले का नाही? बालाजी सुविधा कुठल्या? गटरीचं पाणी वर येत आहे, नाल्याचं पाणी घरात जातं लोकांच्या जेवायला भेटल्यावर. माणूस कामगार इथे कामगार नाही म्हणतात, 2 कामगार ठेवून 10 कामगाराचं काम करून घेतात लोकांना. 10 वेळा फोन केला तर तो माणूस इथे येत नाही. बदल घडवण्यासाठी काय करायला पाहिजे? बदल घडवण्यासाठी सामान्य माणसाला निवडून दिले पाहिजे लोकांनी. पैशाचे पैसे घ्यायचे पैसेवाल्याचे आणि मग ते गरीबाला द्यायचे. जर तो म्हणला मी पैसे दिले त्याची जाऊन पोलीस कंप्लेंट करायची, त्याचं मतदान इलेक्शन कॅन्सल करायचं. बदल कसा घडन? बदल हेच घडलं, सामान्य माणूस पाहिजे. पैसेवाले माणसं काय? सामान्य माणसं म्हणजे वस्तीतला सामाजिक मध्ये तो तळागाळातली कष्ट करणारा माणूस पाहिजे. असं तुमच्या नजरेत कोण आहे? असे नजर गरीब आपण शोधायचं लोकांनी, सगळा आपल्या जनतेने. सगळंच आपापल्या पर्यायाने ताकद लावत आहे, प्रचार करत आहेत. तुम्ही कुणाचा प्रचार करत आहेत का? नाही ना, आम्ही कुणाचा प्रश्न त्यासाठी करत नाही. तुमचा आवडता उमेदवार कोण आहे? आवडता उमेदवार कोणी झाला नाही. आता सगळे सारखेच निघाले चोरच. मग आता त्याला पुढे करावं ते आपलंच म्हणाला. नागरिकांना तुम्ही आव्हान काय करा? कुणाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? नागरिकांना जो आपला चांगला सामान्य दिसेल त्याला मी मतदान करायला सांगणार आहे. वस्तीतून चांगला गोर गरीब माणूस असेल अशाच योग्य माणसाला मतदान करा असं मी त्यांना सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आपला अधिकारी किंवा एक नगरसेवक आला तर 100 माणसाला भारी असं म्हणत होते. तो प्रश्न अद्याप काढलेला नाही. अधिकारी असेल तर त्याचेच पोट भरतोय आणि नगरसेवक झाला तर त्याचेच घर भरतोय. मग सामान्य माणसाचा प्रश्न सोडवतोय कोण? तुम्हाला असं म्हणायचे का वस्तीतला एक नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे? असं निवडून द्यायला निवडून द्यायला पाहिजे. सक्षम आहे का? सक्षम नाही. वस्तीतला उमेदवार सक्षम आहे का? सक्षम नाही म्हणून तर प्रश्न येतोय ना. तुम्ही तर म्हणतायत की वस्ती मधला एक नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे. मतदाराने त्याला सक्षम करायचं. मतदार सक्षम होणार कसा काय? तुमचं म्हणणं असं आहे की बालाजी नगर मधला एक नगरसेवक व्हायलाच पाहिजे. बालाजी नगरचा विकास होऊ शकतो. हो, त्याला जाण आहे त्याला. तुम्ही का उभं राहिले नाही? मग त्याचा म्हणजे पैशाचा खेळ चालला. गोरगरिबाचे काम करतात, तुम्ही यावेळेस माघारी का घेतली? मग गरीबाचा प्रश्न पैशावर गेलाय सगळा. मतदार एक माणूस फुकट मत देणं गेलाय. सगळं पैशाचा खेळ चाललाय. सगळं पैसा खेळ चालला. हे इलेक्शन सगळं गरीबाचं नसून पैशावाले. बरोबर. बलाढ्य उमेदवार हे पैसे वाटत. उमेदवाराचं काम आहे, गरीब उमेदवाराचं काही काम नाही. धन्यवाद.